शिर्डी विमानतळाजवळ लाखोंची जमीन खरेदी करण्यात आली होती। कोपरगाव तालुक्यातल्या काकडी इथं 3 एकर 8 गुंठे जमीन भोंदूखरातनं 11 जून 2024ला या जमिनीची खरेदी केल्याची माहिती मिळते। शासकीय दराप्रमाणे नव्हे तर बाजारभावानं होणाऱ्या रकमेवर मुद्रांक शुल्क भरण्यात आलं। 64,40,000 रुपयांच्या जमीन खरेदी व्यवहाराचे पुरावे जय महाराष्ट्राच्या हाती लागले। राजेंद्र कोते, विजय कोते आणि जाकी अलमचंदानी यांच्याकडून जमीन खरेदी केल्याची माहिती मिळते। अशोक खरात यानं 30,000 रुपये नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क 3,86,000 रुपये भरल्याची माहिती आहे। काळा पैसा पांढरा करण्यासाठी बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क भरल्याची सध्या चर्चा आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत। जयेश, आपण पाहतोय शिर्डी विमानतळाजवळ खरातनं लाखोंची जमीन खरेदी केली होती, काय या संदर्भातली अधिकची माहिती? नक्कीच कल्याणी, आपण बघितलं तर या कॅप्टन खरातच्या प्रकरणामध्ये त्याची जी काळी माया आहे ती अनेक ठिकाणी गुंतवणूक केल्याची जी आहे माहिती समोर येत असताना आता एक पुन्हा एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील काकडी म्हणजेच शिर्डी विमानतळाजवळ या भोंदू गावाने 3 एकर 8 गुंठे जमीन जी आहे ती खरेदी केल्याची माहिती आहे। तर त्याचे पुरावे आपल्या हाती लागलेले आहेत। भोंदू गावाने हा व्यवहार जो आहे 11 जून 2024 रोजी केल्याची माहिती समोर आलेली आहे। शासकीय आणि सगळ्यात महत्वाची विशेष बाब म्हणजे जी जमीन खरेदी करत असताना ज्या वेळेस आपण ही प्रोसेसमध्ये असतो त्यावेळेस शासकीय दराने जी आहे मुद्रांक शुल्क भरलं जातं। मात्र या जमीन खरेदी व्यवहारामध्ये या भोंदू बाबाने शासकीय दराने हे जे शुल्क न भरता बाजार भावाने जे आहेत बाजारच्या दराने ते शुल्क भरल्याचं समोर आलेलं आहे। भोंदू बाबा खरात याने हा संपूर्ण जो व्यवहार आहे तो कोपरगाव तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये केला आणि त्या ठिकाणी त्याचे जे आहे या जमिनीचं साठेखट करण्यात आलेलं आहे। राजेंद्र कोते, विजय कोते आणि जाकी अमलचंदानी यांच्याकडून ही जमीन खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे आणि ज्यामध्ये अशोक खरात याने 30,000 रुपये नोंदणीचं शुल्क आणि मुद्रांक शुल्क जे आहे 3,86,400 रुपये भरल्याची माहिती समोर आलेली आहे। नक्कीच जयेश, त्यामुळे तपासात आणखी काय समोर येतं आणि काय कारवाई होते हे पाहणं अधिक महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।